तर राम राम मित्रांनो, मी भूषण चौधरी. आज आपल्याला हिंचुरी आणि फिल्टर या शेतात बसवायचं होतं. त्याच्यासाठी आम्ही चाललो होतो विहिरीकडे आलो तर या जुन्या फिल्टर आणि हिंचुरीच्या जागेवर आपल्याला नवीन हिंचुरी आणि फिल्टर बसवायचं होतं. त्याच्यासाठी आपण जुनं फिल्टर आणि हिंचुरी काढून घेत होतो. तेवढ्यात पटाभाऊ म्हणे, भूषण म्हणे पाईप टाकला म्हणे, मी फोडू म्हणे. म्हटलं जाऊ द्या, आपणच जोडून आपणच फोडू म्हटलं. मग काय करता आता. तेवढ्याच शरदगिंची रोप घेण्यासाठी शेतकरी येऊन गेले. त्यांना गाडी वगैरे पॅक करून दिली आणि इकडे आपल्या नळ्या आतरण्याचं काम चालू होतं. मनिकला म्हटलं चल, म्हटलं आता तुझं लेवलचं काम आहे, म्हटलं तू एवढं क्लिअर करून ठेव, म्हटलं तोपर्यंत आम्ही येतो, म्हटलं गावात जाऊन, म्हटलं आपल्याला काय काय सामान लागणार ते घेऊन येतो म्हटलं. मग आलो तो वननेर मध्ये सन इलेक्ट्रिक आणि हार्डवेअर वर लागणारा मटेरियल वगैरे घेऊन घेतलं, चाललो तो घरी. आणि व्हिडिओ काढायचं खूपच अवकळ होतं. ते पटावाला म्हटलं जातो विहिरीकडे, म्हटलं घ्या म्हटलं फिल्टर उचलू म्हटलं. आणि तुमच्या भांडाय बाहुबली सारखी गोणी उचलून घेतली ती. इकडे आलो तो म्हणजे अर्ध काम सोडून पळून गेला होता. आणि तेवढ्यात लहान भाऊ पाईप घेऊन आला. तो म्हणे राहिलेलं काम पूर्ण मी करून टाकतो म्हणे. आता आपला लहान भाऊ जोरात लागून गेला भाऊ कामाला. आणि तेवढ्यात पप्पा ते आले. पप्पा ते म्हणे तुम्ही सगळे तोडपडून घेऊन टाकले म्हणे, आधी सारखं होईल का म्हणे क्लिअर म्हणे. म्हटलं टेन्शन न घ्या म्हटलं, मी असल्यावर काही विषय नाही म्हटलं, आता पूर्ण करून देतो म्हटलं तुम्हाला. ऊन पण खूप पडलेलं होतं भाऊ. आणि लहान भाऊ आपल्यासाठी पाणी घेऊन आला. आणि त्याच्यासोबत आपल्याला पॅन्टची क्वालिटी दाखवायला लागला. म्हटलं पॅन्टची क्वालिटी बाजूला राहू दे म्हटलं, आपली फिटिंग बाकी म्हटलं अजून. मग काय, तुमच्या भावाने फिटिंग वगैरे व्यवस्थित करून घेतली. फिटिंग कशी झालेली कमेंट मध्ये नक्की सांगा. पप्पांना रॅक घ्यायला येऊ लागले होते भाऊ. सायंकाळून गेले म्हणतात तुमच्या फिटिंग झाली नाही का म्हणे. पप्पांना म्हणतो क्वालिटी फिटिंग करायला लागतं म्हटलं, टाइम तर होणारच ना म्हटलं आता. तर मित्रांनो भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.